नमस्कार, मी प्रकाश फळडे. विचार वादळच्या निवडणूक विशेषमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बरोरांनी बाजी पलटवली, प्रचारात जोरदार मुसंडी. आमदारकीची नौका किनाऱ्याला लागेल काय? प्रतिशोधापेक्षा परिवर्तनाची भूमिका महत्वाची. गैरसमजाचे वादळ आणि फंद फितुरीचा बरोरांना धोका. बिकट परिस्थिती आणि खंबीर मनस्थिती. बरोरा हे आमदार उत्तम, माणूस वादग्रस्त. ठेकेदारी आणि टक्केवारीपेक्षा माणसांचे मळे फुलवा. वरून कीर्तन, आतून तमाशा नको. तुम ला कर लो कोशिश मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. हे पांडुरंग बरोरांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. ज्या वेळी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल निर्माण होते तेव्हा हताश न होता बरोरांनी त्या परिस्थितीवर मात केली आहे. जिगटबाज वृत्ती हे त्यांचं वैशिष्ट्य. गेले अनेक दिवस नको बरोरा नको दरोडा असे म्हणणारे, इतकेच काय महाविकास आघाडी झाली तरी आम्ही बरोरांचं काम करणार नाही असे बोलणारे कार्यकर्तेही आज बरोरांचं काम करताना दिसत आहेत. बरोरांची साथ सोडून गेलेले अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा त्यांना जोडले जात आहेत. एकूणच राष्ट्रवादी एकसंघ होऊन लढत आहे ही सर्वात मोठी जमेची बाजू दिसते. प्रतिकूलतेला निधड्या छातीने भिडून अनुकूलतेत परावर्तित करण्याचं सामर्थ्य बरोरांमध्ये आहे हे कुणीही मान्य करेल. पण या सामर्थ्याबरोबरच संयमाचा अभाव ही बरोरांची कमजोर बाजू आहे. त्यावर त्यांनी निग्रहाने मात केली पाहिजे. विचारवादळीच्या निवडणूक विशेषच्या मागील 2 भागात आपण दौलत दरोडा आणि जिजाऊच्या रंजना उघडा यांची शक्तिस्थानं याविषयी विवेचन केले. आजच्या भागात आपण महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविषयी बोलणार आहोत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असणारे आणि शहापूर विधानसभेचे 4 वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार महादू बरोरा यांचे पांडुरंग बरोरा हे सुपुत्र. 1 वेळा पंचायत समिती सदस्य आणि 2014 ते 19 या कालावधीत दौलत दरोडांना नमवून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. या आमदारकीच्या कालावधीत त्यांची कारकीर्द निश्चितपणाने आतापर्यंत झालेल्या सर्व आमदारांपेक्षा उजवी होती. माणूस म्हणून पांडुरंग बरोरा वादग्रस्त असू शकतात, पण आमदार म्हणून व्हिजन आणि वजन निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. आपल्या वडिलांप्रमाणेच ते त्यांच्या कार्यालयात सकाळी 7 पासून उपलब्ध असतात आणि पायाला भिंगरी बांधल्यासारखे सतत फिरत असतात. कधी कधी त्यांचा हा वेग नको तिथे वापरला जातो आणि हमखास अपघात होतो. अनुभवातून बरोरा सुधारले तर त्यांना तोड नाही. समाज मंदिरे, मुताऱ्या, साकाव, मोऱ्या आणि पेवर बसवणे हाच विकास आहे ही परिभाषा बरोरांनी खोडून काढली आणि प्रशासकीय इमारतीपासून MIDC पर्यंतचे माइलस्टोन प्रकल्प तालुक्यात उभे राहण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. एखादी भूमिका सत्य असेल तर बरोरा निदान त्यावर भाष्य तरी करतात. ते इतरांसारखे गप्प बसत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्यांची किंमतही त्यांना चुकती करावी लागली आहे. पत्रकार परिषद असो की तालुक्याची आमसभा असो, अपघात घडो की कोरोना सारखी भयंकर महामारी असो, बरोरा कायम लढताना आणि भिडताना आपण पाहिले आहे. पराभवानंतरही खचून न जाता ते सतत जनतेमध्ये वावरताना दिसत होते आणि म्हणूनच बरोरांची ही कार्य तत्परता, हवं तेव्हा होणारी उपलब्धता बरोरांचे शक्तिस्थान आहे. खरं तर निवडणुकीच्या सुरुवातीलाच बरोरांसमोर सर्वात जास्त अडचण होती. महाविकास आघाडीतील सर्वात बलाढ्य असणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना बरोरांसोबत नसणे, 2014 मध्ये ज्यांनी त्यांना आमदार केले तो राष्ट्रवादीतील मातब्बर वर्ग तटस्थ असणे, राष्ट्रवादीची झालेली शकले, सक्षम कार्यकर्त्यांचा अभाव
आणि नको बरोरा नको दरोडा हा पसरलेला नरेटिव्ह अशी गंभीर परिस्थिती त्यांची होती. याशिवाय अजित पवारांनी दौलत दरोडांच्या शहापूर विधानसभा मतदारसंघात करोडोंची दिलेली विकास कामे दरोडांनी ठेकेदारांना वाटप केल्याने तो वर्ग बरोडांसोबत दिसेल की नाही अशी शंका आहे. ठेकेदारीतील टक्केवारीपेक्षा माणसांचे मळे फुलवण्याची आज गरज आहे आणि हीच खरी तालुक्याची समस्या आहे. पण बिकट परिस्थिती आणि खंबीर मनस्थिती हे बरोडांचं वैशिष्ट्य. या सर्वांवर मात करत शहापूर विधानसभा मतदारसंघात आज घडीला बरोडांनी प्रचारात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. तसेच इतर उमेदवारांपेक्षा सोशल मीडियाचाही बरोडांनी प्रभावी वापर केल्याचं दिसतं. गेल्या काही वर्षात बरोडांची साथ सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा जोडण्यात ते यशस्वी झाले आहेत. याशिवाय अनेक जुने कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरल्याचं चित्र त्यांच्यासाठी आशादायी आहे. ही त्यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्याच काही सहकार्यांमुळे कुणी दुखावणार नाही याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे. अनेकदा माणसांच्या कळपात राहणारे बरोडा विशिष्ट कंकू करून राहतात, त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांच्यापासून दूर जातात. बरोडांनी ही चूक टाळली तर ते सर्वमान्य नेता होऊ शकतात. आमदार दौलत दरोडा यांची मागील 5 वर्षातील निष्क्रियता आणि त्यामुळे असलेल्या नाराजीचा फायदा बरोडांना घेता आला तर त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. आज देशामध्ये बेकारी, महागाई, राज्यकर्त्यांची आरेरावी, महिलांवरील अत्याचार, प्रशासनातील अनागोंदी कारभार यामुळे जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी, उद्योगपतींना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविणे, शिक्षणापासून रेल्वेपर्यंतच्या सरकारी मालमत्तेचं खासगीकरण यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विरोधातील प्रचंड असंतोषाचा फायदा बरोडांना घेता येऊ शकतो. याशिवाय सरकारची आरक्षणाबाबतची फसवी भूमिका, राज्याची खाली झालेली तिजोरी, जातीय विद्वेषाचे घुसरुंग आणि संविधान विरोधी कारस्थाने या विरोधात असणारा मोठा वर्ग, तसेच दलित आणि मुस्लिम यांचा महाविकास आघाडीला असलेला पाठिंबा बरोडांची जमेची बाजू आहे. या सर्वांना एकत्रित बांधू शकेल अशा नेतृत्वाचा अभाव बरोडांकडे जाणवतो. मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत असले तरी वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज त्यांना आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल असणारी साशंकता दृढ निश्चयात आणि विश्वासात बदलण्याची आवश्यकता आहे. यापैकी अनेक कार्यकर्ते दरोडांच्या बोटात उघड किंवा छुप्या पद्धतीने सामील होण्याचा धोका आहे आणि हेच बरोडांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. संयम आणि रागावर नियंत्रण अंगीकारून प्रतिशोधापेक्षा परिवर्तनाची लढाई ते अनुभवाने लढतील अशी अपेक्षा आहे. विचारवादाने तटस्थतेच्या तराजूतून हे मूल्यमापन केलं आहे. अंतिमतः आम्हाला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी पराभवाच्या गळतेत फसलेली बरोडांची नौका आज विजयाच्या किनाऱ्याकडे सर्वात पुढे धावताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील गैरसमजाच्या वादळात किंवा अंतर्गत फंदफितुरीच्या भोवऱ्यात बरोडांची नौका सापडली नाही तर आमदारकीचा किनारा निश्चित गाठू शकेल. विचारवादळच्या निवडणूक विशेषमध्ये आतापर्यंत आम्ही दौलत दरोडा, रंजना ओढा आणि पांडुरंग बरोरा यांची जिंकण्याची बलस्थाने आणि त्यांच्या पुढील आव्हाने या संदर्भात विवेचन केलं आहे. निवडणूक विशेषच्या पुढील भागामध्ये आम्ही आणखी काही मुद्द्यांवर सविस्तर बोलणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा विचारवादळ. धन्यवाद.